ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश हा चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे असं तुम्ही म्हणताय आणि ते ओबीसी आरक्षण सगळ्यांचं रद्द करावं म्हणून तुम्ही कोर्टात गेलेला आहेत, काय भूमिका? नाही, मुख्यत्वे आम्ही कोणत्याही आरक्षणाच्या विरुद्ध नाही आणि आम्ही प्रत्येक संवेदनशीलतेने प्रत्येक विषयाकडे बघतो. मूळ मुद्दा असा आहे की 1967 पासून ओबीसी आरक्षण इंदिरा साहनी केसपर्यंत चाललं, त्याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही. पण त्या दिवशी ते 34% आरक्षण होतं, त्यात ओबीसीचं 10% आणि व्हीजेएनटीचं 4% आरक्षण होतं. परंतु त्या आदेशानुसार इंदिरा साहनी केसच्या तेव्हा आयोग नेमून यापुढे काही करायचं तर आयोगाकडून आलेलं असलं पाहिजे ते. परंतु शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी असं कुठलाही आयोग न नेमता, कुठलाही अभ्यास न करता 23 मार्च 1994ला एक GR काढला आणि ओबीसी आरक्षणामध्ये एकदम 16% खुल्या गटातले वाढून दिले आणि एकूण आरक्षण 50%वर नेऊन घातलं. त्यामुळे मराठा समाजाचा जो घात झालेला आहे, जे 16% आरक्षण मराठा समाजाचं होतं ते लॉक करून टाकलं त्यांनी आणि पुन्हा एज्युकेशनल रिझर्वेशन 50% त्या दिवसापासून सुरू केलं. हा खरं म्हणजे आमच्यावर झालेला मोठा आघात आहे. म्हणून आम्ही म्हणतो की तो घटनाबाह्य GR जो आहे तो रद्द करा, म्हणजे आरक्षणातले सगळे भांडणं सुटतील आणि जे 67 पासून ओबीसींना आरक्षण होतं ते त्यांचं चालू ठेवावं, व्हीजेएनटीचं आरक्षण होतं ते त्यांचं चालू ठेवा. आम्ही कुठे त्याच्या विरुद्ध आहे. फक्त 23 मार्च 1994चा GR, त्याच्यावर आधारित असलेला 2001चा कायदा तेवढ्या GR पुरता, बाकी SC STचं आरक्षण फार पूर्वीपासून तसंच आहे, त्याच्यात काही बदल नाही झालेला. मग हे तो GR मूळ आहे सगळ्या भांडणाचं. आज जे मराठा समाजाचं 4 पिढ्याचं आंदोलन चालू आहे त्या GRमुळे, म्हणून तो GR रद्द करावा आणि राज्य मागासवर्ग आयोग कायद्याचं कलम 11 आहे, त्यानुसार सक्तीने दर 10 वर्षातून एकदा ओबीसीचं परीक्षण केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे आणि प्रगत जातीनं बाहेर काढलं पाहिजे, नवीन मागास जातीनं आरक्षणात घातलं पाहिजे असा नियम आहे, तो सरकारने पाळावा, एवढी छोटी आमची मागणी आहे. आता जे काही 2-4 नेते आहेत जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवतात, ते म्हणतात मराठ्यांना ओबीसीत घेऊ नका. मुळामध्ये सरकार कुठे मराठ्यांना ओबीसीत घेत आहे आणि जरांगे पाटील कुठे म्हणतात की मराठ्यांना ओबीसीत घ्या म्हणून. आम्ही 1967 पासून कुणबी म्हणून ओबीसीत आहोत हे म्हणण्याचा तर आम्हाला अधिकारच आहे ना. कुणबीची नोंद नसेल तर तुम्ही काय आम्हाला देणार आहे का दाखला? पण म्हणून आम्ही कुणबी म्हणून घेऊ नये याच्यावर कोणाचं कसं काय बंधन असू शकतं? ही सगळ्यात मोठी या ठिकाणी विचित्र गोष्ट दिसून येते. आता राहिला प्रश्न ओबीसीत घ्यायचं नाही घ्यायचं. जर आयोगाने ठरवलं असेल की आम्ही मागासलेले आहोत तर सरकार निर्णय करील ना घ्यायचं की नाही घ्यायचं. पण आता तो जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या निमित्ताने तो प्रश्न समोर नाहीच. आम्ही म्हणतो की 1967 पासून कुणबी आरक्षणात आहे, मूळ आरक्षणात आहे, ओरिजिनल आरक्षणात आहे. जिथं धनगर आहेत, वंजारी आहेत तिथंच आम्ही आहोत. हे बाकी माळी तेली वगैरे तर नंतर बिळातून आलेले आहेत, ते थोडीच ओरिजिनल ओबीसी आहेत. मग आम्ही कुठे ओबीसीत घाला म्हटलं कधी? आम्ही तर म्हणतो आम्ही कुणबी आहोत. आम्ही रेकॉर्ड शोधू शकलो तुमच्या मदतीने तर आम्हाला आरक्षण मिळणार आहे. सरसकटचा प्रश्नसुद्धा सरकारने अजून कुठे GR काढलेला आहे, अजून कुठे सरकारने सरसकट दिलेलं आहे. त्यामुळे भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे हे जर याच्यामध्ये काही असं ठामपणे आडकाठी आणत असतील तर ते चुकीचं आहे. ते घटनात्मक आमचा जो अधिकार आहे मागणी करण्याचा आणि आम्हाला लाभ मिळवून घेण्याचा, त्याच्या विरुद्ध ते वागतायत असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, घटनात्मकदृष्ट्या कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वर्गाला दुसऱ्याला याच्यात आरक्षण द्या की त्याच्यात आरक्षण देऊ नका असं म्हणण्याचा अधिकार नाही आहे. आरक्षणासाठी जर आम्ही पात्र ठरलो तर आम्ही ओबीसीतच जाणार, कारण भारतात आरक्षण तेवढेच असतं. मराठा समाजाचा ज्याच्यात अधिकार आहे त्याच्यात जाणार मराठा समाज. आणि जे कोणी म्हणतात आम्ही येऊ देणार नाही ते घटनाबाह्य क्राईम करतायत, ते गुन्हेगार आहेत असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने अशा बोलणाऱ्याच्या तोंडाला कुलूप लावलं पाहिजे, कारण हे असं राज्यामध्ये वातावरण खराब करण्याचे कामं करणारे जे लोक आहेत त्यांना आता घरी पाठवलं. तसंही लोकांनी घरी पाठवलेले, ते भुजबळांचा नंबर आता यावर्षी लागणारच आहे 24मध्ये आणि त्यांना घरी पाठवणारच आहे. त्यामुळे तो काही मुद्दा येत नाही. कोणी काय म्हटलं म्हणून मराठा समाजाचं आता जे आंदोलनही थांबणार नाही आणि सरकार जे काम मराठ्यासाठी करतं आहे नोंदी शोधण्याचं ते थांबण्याचा तर काहीच प्रश्न नाही. कारण ते 55 वर्ष जो अन्याय झाला त्याच्या बदल्यात सरकार आम्हाला थोडी मदत करते नोंदी शोधून देण्यासाठी. आम्ही थोडी लिहिलं आहे त्यांच्या सरकारच्या रेकॉर्डमध्ये जाऊन की आमची जात कुणबी आहे म्हणून. तिथं मूळतः 1885 पासून आम्ही नोंदलेले कुणबी आहोत. त्यामुळे ते जर कुणबी नोंद सापडली तर आम्हाला नक्कीच ओबीसीचं आरक्षण मिळणार. नाही सापडली तरी आम्ही कुणबी आहोत हे म्हणून ओबीसीत आहोत असं म्हणण्याचा अधिकार तर आमचा कायमच आहे. ते कोण हिरावून घेऊ शकतो. छगन भुजबळ काल प्रचंड बोलले, सगळी एकंदरीत भूमिका का? छगन भुजबळांनी ज्या पद्धतीने काल मराठवाड्यात आले आणि त्या यांना जयदत्त क्षीरसागर आणि त्या दुसरे आमदार क्षीरसागर आहे त्यांना भेटले. त्याशिवाय सोळुंके जे आहेत, प्रकाश सोळुंके, त्यांना भेटले आणि त्यांच्याकडे काय जी जाळपोळ झाली त्याच्याबद्दल ते असं म्हणाले
की हे मराठा आंदोलकांनी योजनापूर्वक घडवून आणलेले हे कृत्य आहे. मुळात त्यांची जी एकूण कालची जी मूवमेंट होती तीच संशयास्पद होती. म्हणजे त्यांनीच हे सगळं घडवून आणलं आणि आता तेच मराठा समाजाला जे घास त्यांच्या तोंडात जायची वेळ आलेली आहे, तर हे तोंडातला घास हिसकावून घेण्यासाठी भुजबळ साहेब खरं म्हणजे घटनाबाह्य तर वागतातच आहे, पण अँटी सोशल, ज्याला समाजद्रोही असं कृत्य भुजबळ साहेब करतायत असं आमचं मत आहे. त्यांनी असं समाजामध्ये भांडणं लावू नये. ज्या आमदारांचं आहे, जे दत्त क्षीरसागर हे ज्येष्ठ नेते आहेत, ते दुसरे त्यांचे पुतणे आहेत ते आमदार आहेत, आणि प्रकाशदादा सोळुंके हे सुद्धा आमदार आहेत. त्यांना त्यांच्यावर जर अन्याय झाला तर त्यांना काय सांगता येत नाही का? हे भुजबळ जाऊन तिथे सांगणार का तुमच्यावर असा अन्याय झाला म्हणून? पण त्यांनी तर कुठे मराठा आंदोलकांवर तक्रार केलेली नाही आहे. त्यांनी तर कुठे मराठ्यांच्या वरती आरोप केलेला नाही आहे की आमच्यावर नियोजनबद्ध कट केला मराठा लोकांनी म्हणून. भुजबळांना कुठून स्वप्न पडलं या विषयाचं? आणि मराठ्यांचा जर आताचा आंदोलनाचा विचार केला तर जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून क्षणोक्षणी हेच सांगतायत की आपल्याला हिंसा करायची नाही, शांततेने आपल्याला करायचं आहे, कुठल्याही समाजाला आपल्याला त्रास होऊ द्यायचा नाही, सगळा वंचित समाज आपण बरोबर घेऊन चालायचं आहे. आणि याच्यात कुठे कोणाला दुखवायचं काम झालं आहे कधी? मुळामध्ये भुजबळ साहेब ज्या मुद्द्याचा आधार घेत आहेत तो मुद्दा त्यांनीच घडवलेला असावा असं खरं म्हणजे समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मला वाटतंय. आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. राहिला प्रश्न की OBCमध्ये मराठा समाज मागच्या दाराने घुसतोय, अशा पद्धतीचं त्यांचं जे म्हणणं आहे ते एकदम म्हणजे लांछनास्पद आणि चुकीचं आहे. कारण आम्ही तर ओरिजिनल 1967च्या यादीमध्ये कुणबी म्हणून आहोतच. आम्हाला नोंदी मिळाल्या तर आम्ही दाखले घेऊन आरक्षण घेऊ, नाही मिळाल्या तर आम्ही कुणबी म्हणून घ्यायला, शेतकरी पुत्र म्हणून घ्यायला आम्हाला अधिकार आहे. कोण म्हणू शकतो आम्ही कुणबी नाही म्हणून? परंतु तुमचं काय, आम्ही मागच्या दाराने आलो तरी यजमानच मागच्या दाराने येत असतात, घरातले लोक माणसंच मागच्या दाराने येत असतात. तुम्ही तर उंदीर घुसेने उकरलेल्या मातीतून बिळातून आलेले आहात. तुमचं तुम्ही बघा ना, तुम्ही काय केलेलं आहे? तुम्ही कुठे आरक्षणाला पात्र आहात? तुम्ही कधी तुमचं मागासलेपण सिद्ध केलं? तुम्हाला काय सामाजिक मागासलेपणाचा आधार आहे? मुळामध्ये ज्या माणसाने तेलगी घोटाळ्यामध्ये जेल भोगली, त्याच्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता त्यांच्याकडे होती, 100 कोटीच्यापेक्षा जास्त मालमत्ता तर जप्तच केली आहे सरकारने, आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच केलेली आहे. शिवाय त्यांची केस काही निघालेली नाही आहे. आता त्यांच्यावर ईडीचा किंवा असा दबाव होता म्हणून तर ते अजितदादाबरोबर फडणवीसांच्या बरोबर गेलेले. म्हणजे अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाने जो मंत्रिमंडळात आहे त्यांच्या साक्षीने, त्यांच्या सहमतीने जर ती शिंदे समितीचं काम चाललेलं असेल तर त्याच्यावर आक्षेप कसे घेऊ शकतात? मला बोलू दिलं नाही असं 8-10 दिवसांनी कसं कळतं यांना? त्या क्षणी का नाही कळलं? बाहेर येऊन त्यांनी का नाही सांगितलं मला याने बोलू दिलं नाही म्हणून? हे सगळं पश्चातबुद्धीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे भुजबळ साहेबांना आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही तुमचं पाहा ना बाबा. मराठा समाज एक तर अतिशय 55 वर्षापासून आरक्षणापासून वंचित, त्यात पुन्हा मराठवाड्यातला समाज वंचित, म्हणजे अतिशय मागासले. पण शेतीमध्ये काही पिकत नाही, दुष्काळ आता तोंडावर आहे. यावर्षी सगळे रब्बीची पिकं पेरली गेलेलीच नाही आहेत. हे सगळं समोर आहे. समाजामध्ये अतिशय आता सध्या असंतोष आहे, आक्रोश आहे. आणि अशात येऊन भुजबळ साहेब आमच्यावरती तेल ओतून आग लावत असतील, हे समाजद्रोही कृत्य असं माझं फडणवीस साहेब गृहमंत्री त्यांनाही सांगणं आहे, मुख्यमंत्री साहेबांनाही सांगणं आहे. मराठा म्हणून आम्ही कधीही समाजविघातक कामाचं समर्थन करीत नाही. जर कोणाच्या घरावर जाळपोळ झाली असेल, अन्याय झाला असेल तर आम्ही पहिले आहोत त्याचा निषेध करणार आहे. आणि जर गुन्हेगारांना शिक्षा होत असेल तर आम्ही पहिले आहोत त्याचं समर्थन करणार आहे. त्यामुळे आम्ही असल्या गोष्टीचं समर्थन करीत नाही. मागच्या दाराने मराठा नाही आलेला, राजरोसपणे मराठा 1967च्या पहिल्या यादीपासून आलेला आहे. तुम्ही बिळातून आलेले आहात, घुशीने उकरलेल्या मातीतून. तुम्ही तुमचं पहा. राहिला OBCचं तुम्ही प्रतिनिधित्व करता असं म्हणता. काय प्रतिनिधित्व करता तुम्ही? तुम्ही काय छोट्या छोट्या जातींना न्याय दिला आहे का? कोण सुताराचा आमदार दिसला तुम्हाला? कोण धोब्याचा आमदार दिसला? कोण नाव्याचा आमदार दिसला? कोण कुंभाराचा आमदार दिसला? घिसाडी, गारुडी, कैकडी तुम्ही सांगताय, डोंबारी वगैरे, त्यांचा आमदार कोण आहे? त्यांचे नुसते नावं घेता आणि तुम्ही शोषण करता काय त्यांचं? आमचं म्हणणं सगळ्या OBC बांधवांना हेच आहे, आम्ही कोणाच्याही आरक्षणाविरुद्ध नाही, कोणाचेही आरक्षण घालवायची आमची इच्छा नाही. उलट जास्तीत जास्त फायदे मिळवून देण्यासाठी आमचा हा वंचिताचा लढा आहे. त्यामुळे जरांगे पाटलासारखा शेतकरी पुत्र आहे, कुणबी आहे आणि सामान्य समाजाचं दुःख जाणणारा नेता आहे. तुम्ही त्यांच्या मागे उभे राहा. हे भुजबळसारख्या धनदांडग्या माणसाच्या मागे उभे राहून तुम्हाला काय मिळेल? 55 वर्षात तुम्हाला काय मिळालं आहे? याचा विचार आता खरं पुनर्विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे. मला असं वाटतं प्रकाश अण्णा शेंडगे असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा वडेट्टीवार असतील, यांनी नुसतं खुर्चीत बसून काही स्टेटमेंट केल्याने काही फार फरक पडत नाही. जमिनीवर आम्ही जे भोगता आहोत, आम्ही नॉन पॉलिटिकल आहोत.
आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे बांधील नाही आहोत. त्यामुळे ज्या सामान्य समाजाचं दुःख आहे ते आम्हाला समजतं आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, जर मराठा समाजाला पुन्हा पुन्हा असले डिवचण्याचे प्रयत्न करणार असेल कोणी, तर मग आम्हाला पण आम्ही एक दिवस प्रकाश आंबेडकर सारख्या आंबेडकरांच्या वारसदाराला मुख्यमंत्री करू आणि यांना धडा शिकवू, पण आम्ही असल्या गोष्टीला शरण जाणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.